नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीचे क्लेम करण्याचं काम अजून सुरूच आहे, परंतु त्यामध्ये काही अपडेट येत आहेत. तर आजचं नवीन काही अपडेट आहे की ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांच्यासाठी नवीन फॉर्म भरणे सुरू करण्यासाठी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे. तर तो फॉर्म कसा भरावा तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओचा जो नंबर आहे यूट्यूबवर सर्च करण्यासाठी PS कॉमर्स स्पेस 11020 हा नंबर टाईप केल्यास तुम्हाला हा व्हिडिओ सहज शोधता येईल. चुकलेले फॉर्म भरायचे आहेत, परंतु कसे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच रिवाइज क्लेम म्हणतो आपण त्याला किंवा रिवाइज फॉर्म असं आपण त्याला म्हणतो. की हे फॉर्म कसे भरावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. 23 सप्टेंबर 2022 पर्यंत ज्यांनी हे क्लेम फॉर्म भरलेले आहेत त्याबद्दलच्या 3 याद्या 3 लिस्ट प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते आपण आता खाली पाहूया. पहिली आहे स्वीकारलेले क्लेम किंवा व्हेरिफिकेशन क्लेम फॉर्म. ते जवळजवळ 3,80,000पेक्षा जास्त आहे. याची एक PDF किंवा एक्सेल फाईल सुद्धा उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला हे फाईल्स पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्रामवरती तुम्ही ज्या चॅनलवरती जा, तुम्हाला त्या फाईल्स तुम्हाला तिथून डाउनलोड करता येतील. मी तिथे अपलोड करून देईल. त्यानंतर दुसरी जी यादी जाहीर करण्यात आली आहे ती की प्रिंटेड फॉर्मवर सही व स्कॅन करून सर्व कागदपत्रांसह अपलोड न केलेले क्रेडिटर्स. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला परंतु त्यांनी प्रिंटेड फॉर्मवर सही करून ते स्कॅन करून अपलोड केला नाही, कागदपत्रे अपलोड केले नाही, असे जवळजवळ 1,80,000 क्लेम्स आहेत की ज्यांनी त्यालाच आपण नो क्लेम फॉर्म असं म्हणतो किंवा चुकलेले क्लेम फॉर्म असं म्हणतो. तर त्यांना सुद्धा या ठिकाणी यांची एक यादी जाहीर झाली आहे. तिसरी यादी जी जाहीर झाली आहे ती म्हणजे नाव, रक्कम किंवा इतर बाबी काही चुकलेले फॉर्म्स आहेत. ते साधारणपणे 295 फॉर्म्स आहेत. तर ह्या फॉर्मच्या बाबत कशा प्रकारचा फॉर्म भरावा आणि कोणता भरावा किंवा काय करावं हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर 3 प्रकारच्या ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यापैकी ज्या 2 याद्या आहेत त्यांना पुन्हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. तर त्यांनी कसं भरायचं ते आपण आता पाहूया. आता 1 नंबरचं जे आहे स्वीकारलेले क्लेम व्हेरिफिकेशन क्लेम 3,80,000 आहे. म्हणजे हा पहिली जी यादी आहे 3,80,000 जणांची त्या या लिस्टमध्ये नावं आहे. त्यांचे जे फॉर्म्स आहेत त्यांचे काही जणांचे फॉर्म 100% करेक्ट आहेत, तर काही उरलेले जे लोक आहेत त्यांचे व्हेरिफिकेशनमध्ये आहेत. त्यांनी कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. 1 नंबर जी प्रसिद्ध झालेली यादी आहे त्यांनी कोणताही फॉर्म भरायचा नाही आहे. त्यानंतर 2 नंबरची जी लिस्ट आहे प्रिंटेड फॉर्मवर सही आणि स्कॅन करून सर्व कागदपत्रांसह अपलोड न केलेले क्रेडिटर्स आहेत. तर जवळजवळ हे 1,477 पानं आहेत. 1,80,000पेक्षा व्यक्तींची नावं त्यावरती आहेत. यांनी कोणता फॉर्म भरायचा आहे आणि कसा भरायचा ते आपण आता लगेचच पाहत आहोत. तर यांनी काय करायचं आहे, यांनी व्हॅलिड साइन क्लेम फॉर्म दॅट इज फॉर्म CA हा फॉर्म त्यांनी जो प्रिंट काढून सही करायचा फॉर्म आहे तो सही करून स्कॅन करून भरायचा आहे, अपलोड करायचा आहे. आणि इतर जी कागदपत्रे आहेत सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे. त्याचबरोबर जुना जो ईमेल ID आहे तो वापरूनच फॉर्म ओपन करायचा, त्यामध्येच हे सगळं काही करायचं आहे. जर समजा जुना ईमेल ID वापरून जर समजा शक्य झालं नाही तरच नवीन ईमेल ID वापरून नवीन फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतरची तिसरी जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरती नाव, रक्कम आणि इतर बाबी चुकलेले क्लेम फॉर्म आहेत. साधारणपणे 295 व्यक्ती आहेत आणि त्यांची पानं दिलेली आहे त्या फाईलमध्ये 6 पानांचा आहे. 295 व्यक्तींची नाव आहे. तर यांनी कोणता फॉर्म भरायचा आहे ते पहा. आता जवळजवळ फॉर्म दोघांनी भरायचाच आहे परंतु थोडासा फरक आहे. यांनी सुद्धा आपलं जुना ईमेल ID वापरायचा, फॉर्म ओपन करायचा, त्यामध्ये जर नाव आणि रक्कम किंवा इतर ज्या बाबी चुकलेल्या आहेत त्या सर्व बाबी करेक्ट करायच्या आहेत. त्या करेक्ट करत असताना जर आपण ते एडिट करणं शक्य असेल तर जुना ईमेल ID वापरूनच तो फॉर्म कंप्लीट करायचा आहे आणि साइन फॉर्म केलेला भरायचा आहे. कागदपत्र इतर अपलोड स्कॅन करून अपलोड करायचे आहे
आणि जर हे जुन्या ईमेल आय डी वापरून समजा जर फॉर्म ओपन झाल्यानंतर तो जर एडिट होत नसेल किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नसेल तर अशा व्यक्तींनी नवीन ईमेल आय डी वापरून संपूर्ण नवीन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना सर्व काही काळजीपूर्वकच त्या ठिकाणी भरायचं आहे आणि सर्व माहितीसुद्धा अचूकतेने भरायची आहे. सर्व कागदपत्रे स्कॅन करून नंतर भरलेला फॉर्म प्रिंट काढून त्याच्यावर सही करून तो स्कॅन करून तो सुद्धा अपलोड करायचा आहे. ज्या व्यक्तींना समजा फॉर्म भरून हवा असेल त्यांच्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर आपणासाठी दिलेला आहे. आता अत्यंत महत्त्वाचा पॉईंट पाहून घ्या. ज्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, ज्यांनी आजपर्यंत भरलेलेच नाही आहे फॉर्म किंवा ज्यांना पुन्हा फॉर्म भरावायचे आहेत त्यांनी काय करायचं आहे. तर उत्तर पहा या प्रश्नाचं. अशा क्रेडिटर्सने ज्यांनी आजपर्यंत भरलेले फॉर्म नाहीत त्यांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांसह ईमेल आय डी वापरून पूर्ण फॉर्म भरायचा आहे. ज्यांना फॉर्म भरून हवा आहे त्यांनी खालील व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा. थोडक्यात मध्ये काय सांगितलंय पहा. ज्यांनी आजपर्यंत भरलेले फॉर्म नाही आहेत त्यांनी काय करायचंय आणि ज्यांना पुन्हा फॉर्म भरायचे त्यांनी काय करायचंय, तर त्यांनी सर्वांनीच जुना ईमेल आय डी वापरून फॉर्म एडिट होत असेल तर तोच भरून व्यवस्थितपणे पूर्ण करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. जर जुना ईमेल आय डी वापरून शक्य होत नसेल तर नवीन ईमेल आय डी न्यू ईमेल आय डी वापरायचा आहे आणि नंतर फॉर्म भरायचा आहे. तर ज्यांना फॉर्म भरून हवा असेल त्यांनी खालील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती सुद्धा संपर्क करू शकता. आता माझ्या PS कॉमर्स या चॅनलवरती याबद्दलचे अनेक व्हिडिओज आहेत. तर ह्या अजून बरेच लोकांनी फॉर्म भरलेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी हे सगळे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. ते कोणकोणते व्हिडिओ आहेत ते आपण आता पाहत आहोत. पॅन कार्ड क्लब केम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्ड कंपनीकडून रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर पॅन कार्ड क्लब केम, आणि या व्हिडिओचा नंबर आहे व्हिडिओ नंबर PS कॉमर्स स्पेस 11017 या नंबरने हा व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळू शकतो. पुढचा व्हिडिओ आहे पॅन कार्ड क्लब लिमिटेड ऑनलाईन फॉर्म कसा भरावा. तर आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता 90 दिवसांची मुदत. व्हिडिओ नंबर आहे याचा यूट्यूबवर शोधण्यासाठी PS कॉमर्स स्पेस 11018 आणि हा व्हिडिओ तुम्ही हा नंबर टाकून सहजतेने पाहू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा डायरेक्टली पाहू शकता किंवा हा नंबर जरी तुम्ही टाईप केला यूट्यूबवरती तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. पुढचा व्हिडिओ आहे 90 दिवसांची मुदत कशी वाढली आणि ॲक्च्युली कुठपर्यंत वाढली आहे. 7-8 डिसेंबरपर्यंत मुदत वाढलेली आहे. तर सर्वांनी 7-8 डिसेंबरपर्यंतची वाट न पाहता 30 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी फॉर्म भरावा. हे खूप महत्त्वाचं आहे कारण नंतर मग परत वेबसाईट हँग होऊ शकते. हाही पॉईंट महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात घ्या. तर याच्या बाबतीत पॅन कार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म भरण्यासाठी तर काही नियम, अटी, अडचणी, शंका, समाधान याबद्दलचाही व्हिडिओ आहे PS कॉमर्स स्पेस 11021 या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटचा पॉईंट, फॉर्म भरून जर हवा असेल तर तुम्ही या खालील व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला फॉर्म भरून मिळू शकतो.